डोंबिवलीतील सांस्कृतिक आणि कला विश्वाचे प्रमुख केंद्र असलेले सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील पीओपीचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर गेल्या काही महिन्यांपासून नाट्यगृह बंद अवस्थेत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे नाट्यगृह तत्काळ बंद करून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अखेर नाट्यगृहाचा सर्वसमावेश दुरुस्ती व नूतनीकरणांसाठी तब्बल 12 कोटी रुपयांच्या निधीची निवेदन प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती भाजपचे दीपेश म्हात्रे यांनी दिली. डोंबिवलीचे आमदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाट्यगृहातील कामाच्या स्थळी पाहणी केली. आवश्यक त्या तांत्रिक दुरुस्त्या, संरचनात्मक बदल आणि अंतर्गत नूतनीकरणांसाठी महापालिका प्रशासनाला त्वरित काम सुरू करण्याची सूचना देण्यात आल्याचे समजते. दीपेश म्हात्रे म्हणाले की सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरण जलद गतीने करण्यात येणार आहे. पुढील 6 महिन्यात हे नाट्यगृह पुन्हा एकदा रसिकांसाठी खुले करण्यात येईल असे सांगितले. नाट्यगृह तातडीने बंद करण्यात आलं होतं. आज माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब व आम्ही आज सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पाहणी केली. त्याची टेंडर प्रोसिजर आज पूर्ण झालेली आहे आणि येत्या आठवड्याभरामध्ये कामाला सुरुवात होणार आहे. म्हणून आज प्रदेशाध्यक्ष साहेबांनी आज नाट्यगृहाची पाहणी केलेली आहे. 12 कोटीचं हे टेंडर आहे दुरुस्तीचं, ज्याच्यामध्ये 7.5 कोटी इलेक्ट्रिकचं काम असणार आहे आणि 5 कोटी रुपयाचं सिव्हिल वर्क असणार आहे. या दुरुस्तीच्या कामामध्ये पूर्ण नाट्यगृहाचं इंटिरियर पूर्ण नवीन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक्सटिरियरचं काम देखील प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लवकरच आपण करणार आहोत. आणि डोंबिवलीकरांना नाट्यगृह डोंबिवलीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणून लवकरात लवकर येत्या 6 महिन्यामध्ये नाट्यगृहाचं काम पूर्ण होऊन लोकांच्या सेवेमध्ये हे नाट्यगृह जावं यासाठी आज आम्ही पाहणी केलेली आहे आणि लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल ही माहिती आज पत्रकारांनी. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली.